नमस्कार, प्रिया हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रामनवमी स्पेशल डिश रामफळाचं कस्टर्ड। नक्की ट्राय करू। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 बाउल दूध घेतले, अर्धा लिटर ते पातेल्यामध्ये टाकायचं। चांगला त्याला उकळा फुटला घट्ट होऊ द्यायचं की त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा कंडेन्स मिल्क टाकायचं। ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर कस्टर्ड पावडर टाकायचं आपल्याला त्यामध्ये। त्यासाठी 1 चमचा मी कस्टर्ड पावडर घेतलं आणि अगदी थोडंसं घेतलं एका वाटीमध्ये। त्याच्यामध्ये दूध टाकलं थोडंसं ते मिक्स करण्यासाठी। ते कस्टर्ड पावडर मिक्स करून घेतलं चांगलं, म्हणजे त्याच्यामध्ये गाठी ते काही राहिलं नाही पाहिजे। त्यानंतर त्या दुधामध्ये ते कस्टर्ड पावडर टाकून घ्यायचं आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं। दूध थोडंसं घट्ट व्हायला लागतं। मग कस्टर्ड पावडर चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये साखर टाकायची आपल्या आवडीनुसार। त्यानंतर एक मी रामफळ घेतलं, ते आपल्याला रामफळाचा गर काढून घ्यायचा। त्यासाठी मी एक चाळणीचा वापर केला। ते रामफळ पूर्ण त्या चाळणीमध्ये टाकून घ्यायचं, त्याचा गर काढून घ्यायचा। चमच्याने त्याला चांगला हलवत जे मग खाली गर पडतं आणि वरील बिया राहतात फक्त। हे असं करून घ्यायचं। अशा प्रकारे सर्व गर काढून घ्यायचा। हे बघा, हे बिया राहिल्यात फक्त वरी। अशा प्रकारे रामफळाचा गर मी काढून घेतला। त्यानंतर ते एका बाउल मध्ये कस्टर्ड काढून घ्यायचं आणि ते थोडंसं थंड होऊ द्यायचं। थंड झाल्याच्या नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकायचे, पिस्ता, बदाम, काजू, मनुका। ते ड्रायफ्रूट टाकून मिक्स करून घ्यायचं ते। त्यानंतर त्यामध्ये आपण जे रामफळाचा गर काढला ते गर टाकून घ्यायचा आणि ते पूर्ण मिक्स करायचं। त्यानंतर त्यामध्ये थोडंसं व्हॅनिला इसेन्स टाकायचं टेस्टसाठी। तयार आहे आपलं रामफळाचं कस्टर्ड। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।